परभणीत गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे पाथरी मानवत तालुक्यातील नदीकिनारी भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक गावांना पाण्याचा वेढा बसत घरे पाण्याखाली गेली आहेत। विशेषतः मानवत तालुक्यातील वजूर थार, वजूर कुंभारी, पाथरी तालुक्यातील ढालेगाव, रत्नेश्वर, रामपुरी, वडी, मरडसगाव आणि नाथरा या परिसरातील गावांमधील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे। संकटाच्या या परिस्थितीत बुधवारी आमदार राजेश विटेकर यांनी स्वतः एनडीआरएफच्या बोटीद्वारे पुराच्या पाण्यातून प्रवास करत तेथील पूरग्रस्त गावकऱ्यांची भेट घेतली व त्यांना धीर दिला। दोन्ही तालुक्याच्या गोदावरी किनारी भागामध्ये बुधवार 24 सप्टेंबर रोजी आमदार राजेश विटेकर यांनी भेट देत दिलासा दिला। पूर स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार विटेकर यांनी गावकऱ्यांना कोणताही धोका न पत्करता तातडीने गावाबाहेर सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे भावनिक आवाहन केले। जीविताला प्राधान्य देणाऱ्या या आवाहनाला गावकऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दर्शविला। यावेळी त्यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना नागरिकांना तात्काळ व सुरक्षितरित्या हलवण्याचे आणि त्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्याचे स्पष्ट निर्देश दिले। दरम्यान या पाहणी दौऱ्यात प्रशासकीय यंत्रणा आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यात उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, तहसीलदार हांदे शवार, एनडीआरएफ व एसडीआरएफचे पथक यांच्यासह सभापती अनिलराव नखाते, दादासाहेब टेंगसे, संतोष लाडाने, दत्ता जाधव, अमोल कदम, मंगेश काळे, बाळासाहेब कोल्हे, अबेद पठाण, कल्याण चव्हाण, नारायण आतकरे, अर्जुन आतकरे, युवराज आतकरे, सतीश गिराम, जनार्दन वानखेडे यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते। प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आमदारांना पूरग्रस्त भागातील सद्यस्थितीची माहिती दिली। आमदार विटेकर यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तातडीने व युद्ध पातळीवर उपाययोजना राबवण्याचा निर्धार व्यक्त करून पूर स्थितीवर मात करण्यासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले।